कुणी केला बिस्किट तोंडात टाकायला तर त्या बाद होतील कायमच्या. अख्ख्या कार्यक्रमात मग संधी नाही. रेडी? सगळ्यात आधी कोण बसलं होतं? सगळ्यात आधी कोण बसलं होतं? तुमचे गाल आणि पोट दुखून येईल एवढं तुम्हाला हसवणार ही माझी गॅरंटी. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे एका भन्नाट ठिकाणी सौभाग्यवती खेळ खेळायला. हा खेळ सिने अभिनेता ओम यादव यांच्या प्रस्तुतीत सुरू झाला आहे आणि सांगायचं तर आजचा माहोलच काही वेगळा आहे. अफाट गर्दी आहे, सगळीकडे महिला रंगबिरंगी पैठणी आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह. जिकडे तिकडे धम्माल खेळ चालू आहे. फुगे फोडायचे, उखाणे घ्यायचे आणि सगळ्यात मजेशीर म्हणजे बिस्किटाचा खेळ सुद्धा होणार होता त्या ठिकाणी. आणि त्यामध्ये माझा नंबर आला होता. मला काय गिफ्ट मिळालं हे व्हिडिओच्या एंड पर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला नक्की कळेल. कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलं, आयोजन केलं ते आदरणीय माननीय सुरेश भाऊ हुलावळे युवा नेते यांच्यासाठी एकदा हात वर. या परिसरातली प्रत्येक महिला सरपंच या ठिकाणी आली आणि म्हणूनच याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमिलाताई गायकवाड आपण या ठिकाणी उपस्थित, आपलं मनापासून स्वागत. आणि अर्चनाताई गायकवाड आपल्या दोघींचं मी मनापासून स्वागत करतो. या सगळ्या त्याचं स्मरण करून या बात है. टाळी म्हणजे सकारात्मक ऊर्जा, टाळी म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी. नवसाच्या देवीचा गजर होऊन जाऊ दे. नातू आहे. कोण कोण आले सोबत आज? आता लोक आहे माझा आमच्या घे. झाड डुंबराचं, फुलुंबराचं, कळी चाप्याची, लेख बापाची, सुनसासऱ्याची, राणी भरताराची. भरतार भरतार म्हणले नाही, नाव कधी घेतले नाही. नावासाठी जुबायला गेले, जुबत काढलं, उडवीत आले गेले मधल्या खोलीत ती केळाची फणी. अशी बेगड्याची लेख शानी तर गुलाबरावच्या रागाचं गेलं पाणी. गुलाबाचं पर पाणी करून टाकलं. हा लावू का गुलाबाला फोन? हा गुलाबाचा नंबर माहितीये का? घरी पण असंच बडबड करत होते का? अशाच बडबड आहे ना. कांदा कांद्यात काय नासका कांदा, कांद्यात कांदा नासका कांदा. नवऱ्याविषयी असं बोलायचं असतं काय? मग कांद्यात कांदा, नासका खेंदा. केंदा केंदा अरे केंदा आणि यांचा नवरा गेंदा. बरं परत एकदा. कांद्यात कांदा, नासका कांदा. ज्या महिलांना होम मिनिस्टरचा खेळ खेळायचा नसेल त्यांना बोसक्यात बांधा. आणि यांच्या घरी नेऊन ठेवा. कुठून आला? मानबोडकेवाडी. घरचे काय करतात? नवरा आम्हाला करून एकदा म्हणा तसं. मी सुधारलेलोच आहे, अजून माझं लग्न झालेलं नाही. लग्न झाल्यावर म्हणा. दादा तुमचं झालंय का? झालंय. त्याच्यामुळे असं होतंय. चला बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. पुढच्या गेम साठी ऐका ऐका ऐका. पुढच्या गेम साठी डान्सचा गेम आहे. जे भारी डान्स ज्यांना करता येतो, खरंच करता येतो, उगाच आपले हे नाही. ज्यांना खरंच भारी डान्स करता येतो त्यांनी डायरेक्ट स्टेजवर या. जे भारी डान्स करेल त्यांना डायरेक्ट फायनलला पाठवणार आहे. 5-6 वेगवेगळी गाणी लागतील. ज्यांचा डान्स मला आवडेल त्यातल्या 3 जणी फायनलला पाठवेल, किंवा 5 जणी किंवा 7 जणी. ज्यांना डान्स मराठी गाणं कुठलं पण असेल, झिंगाट असेल, बैलगाडा असेल, कुठलंही असेल, लाव रे दाद्या. गाणी तयार ठेवा. आता डीजे ऑपरेटर तुझं नाही नसलं तरी चालेल, टाळ्या वाजवल्या तरी चालतील. पटकन उठा. पहिली लाईन उठा उठा पटकन. ज्यांना नाचायचं नाही त्यांनी टाळ्या वाजवल्या तरी चालतील, फक्त उभं राहायचं.
चलो उभं राहायचंय, सर्वांनी उभं राहायचंय. फायनलला जायला मिळो नाही मिळो, गाडी मिळो नाही मिळो ते महत्वाचं नाही. कुलावळे दादांनी आणि पारखे दादांनी का आणलंय मला इथं? तुमच्या डोक्यातला ताण तणाव टेन्शन ते काढून टाकायचंय. ओके, ज्यांच्या चेहऱ्यावर नाचून नाचून घाम ते सुद्धा मी फायनलला पाठवणार आहे. ओके, शूटिंग वाले दादा ऍडजस्ट व्हा. इथे बघा, ह्या माग हात वर, दोन्ही हात वर, दोन्ही हात वर, दोन्ही हात वर. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आदरणीय कुलावळे दादांसाठी आणि पारखे दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. दोन्ही हात वर, दोन्ही हात वर. पहिली लाईन मान्यवरांची दोन्ही हात वर. असलं तरी चालेल. आलेत मग त्यांचं काय एवढी झोपले असतील की आता? नाही, ते बोलले तुझा मी बनवतो बिर्याणी. कोण? मम्मी? नाही, मग मिस्टरांना बिर्याणी येते? त्यांनीच मला शिकवली. नवरा खायला घालते म्हणून हे असं बारीक राहिले का नाही? बरोबर का नाही? एवढे नाचत होते जीव खाऊन, मला वाटलं मलाच पाडता का काय खाली? हा, तरी पण असंच नसतंय काय? हा, बिर्याणी खाऊन कसं पण. कोण कोण असतंय? माझे मिस्टर, माझी मुलगी आणि मुलगा. हा, कोणत्या गाण्यावर? कोणते पण. आता काय भजन होऊन असणार काय? आपले मराठी, हिंदी. डीजे गाणी. डीजे पण जरा माग ती म्हातारी बरगडे मोडले असते ना मग अशी तुमच्या नाचण्यामुळं. हा ना, कसं एकटं नाचतं जरा इथं. तुम्ही इथंच थांबा रे, लाव रे. बाकीचे पण नाचू शकतात. जरा मागे सर का पांगा, जरा माझं लक्ष सगळीकडे मागे पण बघतोय मी. ज्यांना वाटतंय भारी नाचतो ते पुढे यायचं. ज्यांना खाली जायचंय, ज्यांचा फुगा फुटला असेल, ज्यांना खाली जायचंय जाऊ शकता.
चलो म्हटलं नाचत बसू नका थांबा फोडू नका ताई तुम्ही फायनलला गेलाय ना तुम्ही फायनलला गेलाय ना शिक्का हातावर आहे ना शिक्का आहे का नाही हातावर नाही हा कार्यक्रमाचा आहे बसा तुम्ही दोघे आहे का हा कुठला आहे एक मिनिट एक मिनिट नाही हा नाही आपला हा पण नाही आपला हो आता कोणी फुगा फोड 50 रे 10 झालंय What you gonna be? जागेवर कोणी उठणार नाही यंत्रणा एकदम ओके जागेवरती मिळणार सगळं पर्यंत तुमचे गाल आणि पोट दुखून येईल एवढं तुम्हाला हसवणार ही माझी गॅरंटी ओके यस चंद्रकांत भाऊ आलेल्या मान्यवरांचं स्वागत करायचं ओके ज्या शिक्का मारला तयार आहे ओके ते कानात हेडफोन काढ तुला काढून टाक कानातली चल चलो रेडी वर वर बघा वर बघा वर बघा आकाशाकडे मान हलवायचे हाताचा वापर करायचा नाही बरोबर काही तुम्ही पण लक्ष द्या जर हाताचा वापर कुणी केला बिस्किट तोंडात टाकायला तर त्या बाद होतील कायमच्या अख्या कार्यक्रमात पण संधी नाही रेडी जोरदार टाळ्या होऊन जाऊ यांच्यासाठी चल 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 कम ऑन 1 2 3 हाताचा वापर नाही करायचा नाही हाताचा वापर नाही करायचा हाताचा वापर करायचा नाही खायचं नाही तोंडात तोंडाचं खायचं नाही हाताचा वापर करायचा नाही इथे शिक्का देईल अरे सगळ्यात आधी कोण बसलं होतं इथं दोन्ही नाही एक कोणतरी बसलं होतं इकडे कसं काय इकडे कसं काय झूम कर इकडे झूम कर झूम कर परत ठेवा परत ठेवा परत ठेवा वर कोण बसलं होतं माझ्या हो मागे इकडे करा झूम करा इकडे झूम करा यांचं काही काम नाही समोर बाजूला वाचला काही ऑर्डर करू नका कानात गेलं दिसते कानात नाही हवं अशी रोज नवऱ्याला दाखवली असती त्याची लांबली असती जरा आज उपयोगी पडली असती हा 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 आले आले थोडं ताई ताई इथंच बसा नाही आणि बघा हे 2 गिफ्ट्स मला मिळालेले आहेत एक राधाराणीच्या हातात आहे आणि एक माझ्या हातात आहे माझा तर नंबर आला आता तुमच्या नंबरची बारी हॅलो नमस्कार सगळ्यांना तर जसं की तुम्ही आजचा व्हिडिओ बघितला
की आम्ही गेलो होतो सौभाग्यवतीचा खेळ खेळण्यासाठी, तर त्याच्यामध्ये बिस्किट इथे ठेवायचं होतं आणि आपल्या तोंडात घ्यायचं होतं. तर त्याच्यामध्ये म्हणजे सिलेक्ट झालेलो आम्ही बऱ्याच लेडीज. बाकी बऱ्याच जणांना वेगवेगळे गिफ्ट्स होते, पण त्याच्यात काय नंबर नाही लागला. पण त्या खेळामध्ये माझा नंबर आलेला, सिलेक्ट झालेलो आम्ही. तर त्याच्यामध्ये हे आम्हाला गिफ्ट्स मिळालेले आहेत, 2 आहेत. तर आता हेच अनबॉक्सिंग करणार आहोत मी, की याच्यामध्ये नेमकं आहे तरी काय बघण्याची खूप उत्सुकता आहे. आणि तुम्ही पण बघा की नेमकं याच्यामध्ये आहे तरी काय. चला मी याच्यात काय माहीत नाही, हे तर मी आता जस्टच ओपन करते. आता बघू याच्यात काय आहे ते. वाव. तर एका गिफ्टमध्ये आहेत कप आहेत. आता दुसऱ्या गिफ्टमध्ये काय आले आपण बघूया. आता त्याला पण आपण अनबॉक्सिंग करूया. ओके चलो. हा थोडा जड वाटतो, याच्यात काहीतरी चांगली वस्तू असेल असं मला वाटतंय. वाव, खूप सुंदर. हे बघा काय आहे, गेस करा बरं. खजिन्याची पेटी, सोनं ठेवण्यासाठी पेटी दिली आहे. किती सुंदर आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, सोनं ठेवण्यासाठी. पूर्वीच्या जमान्यात अशा पेट्या होत्या ना सोनं ठेवण्यासाठी, राजे महाराजे लोकांच्या. सेम तशी पेटी आहे, सेम तशी. खूप सुंदर पेटी आहे. वाव, मला खूप आवडली आहे. कप पण खूप सुंदर आहे. कप पण खूप सुंदर आहेत आणि हे पण खूप सुंदर आहे. तर तुम्हाला ह्या दोन्ही गिफ्टपैकी कोणते गिफ्ट आवडले मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, कार्यक्रम कसा झाला, तुम्हाला कसा वाटला. सौभाग्यवतीचा कार्यक्रम होता तो, म्हणजे पैठणीचा. तर ते कसं वाटलं ते पण सांगा. आणि या दोन्ही गिफ्टपैकी तुम्हाला काय आवडलं कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. चलो मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में, तब तक के लिए बाय बाय, टेक केयर, राधे राधे.